किती आनंद आहे बाबा. म्हणून कोण कधी जाईल काळ वृक्षाला बसलेला आहे, झोपेत सुद्धा माणसं मरायला लागलेले आहे. म्हणून सगळ्यांना विनंती आहे, जागसून झोपत नाही. काळ दे हासी आला गोड पण वेळ झाला ना बाबा. नानांची आज्ञा पाळायची, 10 मिनिटात सगळे मोकळे करायच्या. म्हणून श्रवण किती जोपर्यंत लोक म्हणतात हे आमचं वय का परमार्थ करायचं. हे मंत्रिमंडळ दिलेलं आहे देवाने. हृदय राष्ट्रपती, मोठा मेंदू पंतप्रधान, लहान मेंदू उपपंतप्रधान, फुफ्फुस गृहमंत्री, हात अर्थमंत्री, जठर अन्नपुरवठा मंत्री, पाय दळणवळण मंत्री, हाड बांधकाम मंत्री, कान पालकमंत्री, डोळे शिक्षण मंत्री, जीभ नभोवाणी मंत्री, नाक आरोग्य मंत्री, उरले सुरले डोक्यावरचे केस नाही, नाक आरोग्य मंत्री, वा डोक्यावरचे केस जंगल मंत्री. हे मंत्रिमंडळी एक जरी मंत्री गेला काय काम करणार आहे. ज्यांचा पालकमंत्री गेला कान गेले, त्यांना विचारायचं जेवण झालं का, ते मात्र सकाळी नागू झाले. कानच ठिकाणी नाही महाराज. फार लोक कामातून गेले इकडे येतात, आधीच यायचं. वैकुंठ भाषेत बाबा महाराज सातारकरांची जिथे कीर्तन व्हायची तिथली कितीतरी लोक माळकरी व्हायचे महाराज. हा साधूचाच आशीर्वाद पाठवायची पाहिजे, साधूचा. महाराज फार लोक कामातून गेलो इकडे येतात. एक जण मी आनंदीत शिकत असताना म्हणाला, महाराज आमची गुरुजीला म्हणाला माळ घालायची आहे. गुरुजी म्हणाले वय किती आहे. तो म्हणाला 90 वर्ष. म्हणलं ते गुरुजी म्हणाले याच्या आधी काय केलं. कडाकड या दातांना हाडं फोडली, मग आता दातच राहिले नाही म्हणून इकडं. अरे कामातून गेले नाही, ताजा पूत देवाला व्हायचं. हा कान ठिकाणीवर आहे. कीर्ती श्रवण करा. 9वीदा भक्तीपैकी श्रवण भक्ती आहे. हा श्रवणम कीर्तनम थोडी गमत. कीर्ती पावले चित्ती समान, समान पावलं त्या विश्वाच्या मालकाचे आहे. समान पावलं भीमेच्या तीरावर आहे. समचरण सरोजम सांद्र नीलांबुधावम, समान पावलं आहे. आणि जगाच्या मातीवरचा देव असा आहे, त्याला जात नाही. कोणत्या जातीचा आहे तो कोणालाच माहित नाही. राम क्षत्रिय आहे, भगवान गोपाळ कृष्ण क्षत्रिय आहे, पण पांडुरंगाची जात सांगा ना कोणती आहे. सगळ्या जातींचा तो आहे. वा. आणि सगळ्या विश्वाचा मायबाप तो आहे. विठ्ठल मायबाप तो विठ्ठल भगिनी. आणि विश्वाचा मालक उभा आहे. समतेचं प्रतीक आहे वारकरी संप्रदाय. यार यार त्या काळात ज्ञानोबरायांनी सगळ्यांना बोलवलं. चोकोबरायांना बोलवलं, हात लावा, पायाला हात लावा देवाच्या. एक जनाई आली, मुक्ताई आली, आणि तेवढ्यात गणिकेची मुलगी कानोपात्रा राहिली होती. तिलाही माऊलीला बोलून घेतात, तिलाही बोलून घ्या. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनी, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनी. बाबा महाराजांचीच आले. तिलाही बोलून घेतलं. समाजाचं प्रतीक, विश्वाचा मालक, समान पावलं करून उभा असतो. तुम्हाला गणिकेची मुलगी, अवघा वडारी समाज, निसातले वर्षातले निसातले कामं समाज त्यांच्याकडून करून घेतो. नावीला जाणे करून घेतो, आणि तोही समाज करतो. पण वर्षातून एकदा तो भीमेच्या तीरावरचा समान पावलं करून असणारा विश्वाचा मालक त्यांना मान देतो. वाकरीत रथ गेल्यानंतर, वाकरीत पालखी सोहळ्यात रथ गेल्यानंतर जोपर्यंत त्या वडारी भाविकाचा हात रथाला लागत नाही, तो रथच पुढे जात नाही. समतेचे प्रतीक. सावतोबा आले, हात लावला. गोरोबा आले, हात लावला. जनाई मुक्ताई आली, हात लावला. नामदेव महाराजांनी हात लावला. अरे गणिकेची मुलगी राहिली, आणा तिला. कानोबाला पात्र झाली. धन्य कानोबाला तिनं पाय धरले. महाराज विश्वाचा मालक फक्त ऐकला होता, पण आज तुमच्यामुळं पाहिजे. आणि तुमच्यासारख्या वैष्णवांना मला याच्या चरणाजवळ आणलं. धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, धन्य कानोपात्रा आजी झाली भाग्याची, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनी, भेटी झाली ज्ञानदेवाची मनोनी.
तुळशी गुरुवाऱ्यांची ते बरं का. भेटी झाली ज्ञानदेवाची हे काय हे सगळे वाजवायला होतं ना, इतकं गोड गोड वाजवतात. काय महाराज या दोघांकरता टाळी वाजवा. म्हणून पावलं सुकुमार पावलं सुंदर आहे. हा पितांबरधारी सुंदर जो सुंदर ते घेऊन मांडीवरी कौशल्या जनने देते गाय सुंदर तयार नंदाचे अंगाने आय गोपाळ गवळणी खेळतात गोपाळ गवळणी खेळतात गोपाळ गवळणी तेच पावलं कुठं आहे. तेच पावलं ते नाही भिले सुंदरात ध्यान चंद्रभागा तटी पुंडली कपाटी उभा पुंडली कपाटी उभा पुंडली कपाटी उभा पुंडली कपाटी उभा. सुकुमार त्याचे पाऊल आहे तो सुंदर आहे. आपण फक्त वरून दिसायला सुंदर आहे, आत अवगुणापणा भरलेला आहे. एका माणसाला सुंदर 3 मुली होत्या, दिसायला देखण्या होत्या पण अवगुण्या अशा होत्या. पहिली बोबडी, दुसरी गँगानी, तिसरी तुतारी. लांबून पाहुणे आले पण लग्न जमेना. पहिली बोबडी, दुसरी गँगानी, तिसरी तुतारी. लांबून पाहुणे आले, बापानं मुलीला बाजूला घेतलं. मागवा तुमच्यामुळं घोटाळा होतो बोलण्यामुळं, अजिबात बोलायचं नाही, नुसतं वाढायचं काम करायचं. आणि नवरदेवाचा हेल्पर जो असतो, इकडे काय म्हणतात त्याला, नवरदेवाचा हेल्पर त्याला आमच्या तिकडे लाडगा म्हणतात. नवरदेवाचा हेल्पर तो म्हणाला ते मुलीला वाढायला सुरुवात केलं पण बोलेला. 15 मिनिटं झाले बोलेला, 20 मिनिटं झाले, अर्धा तास. त्या नवरदेवाचा हेल्पर म्हणाला कलवरा काहीतरी राजकारण आहे याच्यात. कोणी केली बरं ही कडी? कडी केली होती बोबडीनं. बोबडीनं कमरेवरच हात ठेवला, बापानं काम पडला. आता बदल केल्याशिवाय राहणार नाही. कोणी केली कडी? काय सुंदर आहे कडी. आणि मग बोबडीनं तिच्या भाषेत उत्तर दिलं, एक हात कमरेवर, एक हात नवरदेवाकडे. आणि तिच्या भाषेत बोबडीनं उत्तर दिलं, ए कडी फुकत नाही झाडी, त्याच्या जिडून टाकलं, मिळून टाकलं, किडून टाकलं, तेव्हा थोडं झालं. दुसरी गॅगानी, तिनं तर गप्प असेल ना, दुसरी गॅगानी म्हणाली पुन्हा बाबा बोलणार होता, बोलू नको, बोललीच का? तिसरी तुतानी उठली, म्हणली तुम्ही घोटाळा केला, हिनं काही कमी केला. लपविले ढेकरी काही म्हणतात ती खोटी उडत बोली. आपला सुंदरपणा असा अवगुणा वरून सुंदर आहे, आता अवगुणापणा पण विश्वाचा मालक सुंदर आहे. त्याचे पावलं सुकुमार आहे. पावले चिंते प्रमाण माझ्या महात्म्यांनी काळ सार्थक केला. दुसऱ्याच्या काळ सार्थक वा जय हो.
वा 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 त्याला बोलला नको खेळू. अरे आमच्या एकमेव पण वैकुंठवाशी बाबा महाराज सातारकरांचा तिथं पिक्चरची चाल म्हटलेलं आणि सगळ्या या महात्म्यांनी जोपासला तो पण वा 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 काळ सार्थक केला त्यांनी दरिला मणी विठ्ठल ज्यांनी वाचेलं भगवंताचं नाम घेतलं कसं एकदा वर हात करा सगळ्यांनी पुंडली कवरला श्री ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की महाप्रसाद तयार त्यांनी वाचेलं भगवंताचं नाम घेतलं कानानं भगवंताची कीर्ती श्रवण केली पावलं चित्तात चालवली काळ सार्थक केला त्यांनी असे महात्मे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान अशा महात्म्यांनी काळ सार्थक केला जे ज्ञानेश्वरी पारायणाला बसले काळ सार्थक केला त्यांनी सप्ताह मंडप ज्यांनी झाडून टाकला काळ सार्थक केला त्यांनी पिण्याचा प्रहार ज्यांनी केला काळ सार्थक केला त्यांनी मणी विठ्ठल काळ सार्थक काळाचे बरेच प्रकार आहे सकाळ माध्यान्ह काळ सायंकाळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ एक माध्यान्ह काळ आणि दुसरा अंतकाळ चरण चरण एक नाद काळ सार्थक केला त्यांनी शुरावीरांनी काळ हा काळ मातृभूमी करता घातला आणि काळ असा होता 5 संतांनी सत्ता सरपटी दाखल 5 संतांनी सत्ता या महाराष्ट्राच्या घोरावर नाचत होत्या मराठ्यांचे लेकीबाळींचे सौंदर्य काय अपराध ठरावे का कोणी हैमान घुसावं आणि त्यांची मनगट ठरावी आणि अशा वेळेला भीमाशंकराच्या जातात नांद्या काटाच्या फोटात वसणार होतं शिवनेरी गड 12 मावळा जुन्नर मध्ये आणि 12 मावळा पुण्यात आहे 12 मावळातील जुन्नर मावळातील दुसरा जडावाचा गड होता गड भयानक भीमाशंकराच्या जटात नाणे घाटाच्या वटात वसणार होतं शिवनेरी गड आणि त्या शिवनेरी गडावर शके 1551 साली शुक्लनाम संवत्सर उत्तरायणात हस्त नक्षत्र वार होता शुक्रवार तारीख होती 19 फेब्रुवारी 1630 आणि जिजामासाहेबांची खूप पवित्र करण्याकरता शिवरुद्राचा अवतार झाला छत्रपती शिवाजी महाराज की पाळण्यापासून संस्कार केले मातीचे किल्ले या दोघांकरता टाळी वाजवा मातीचे किल्ले मातीचे हत्ती मातीचे घोडे बालपणापासून पाळण्यापासून संस्कार केले शिवा तुला जीर्णोद्धार करायचा तीर्थक्षेत्रांचा अरे 5 संतान माय माऊली सुरक्षित नाही रे शिवा अरे मी नवस केला होता मासाहेब म्हणाल्या मी नवस केला होता शिवाईला अगं हे शिवाई तू जर पावली पुत्ररत्न जर दिला तर त्याचं नाव शिवाजी ठेवी शिवाईनं प्रसाद दिला म्हणून नाव ठेवलं शिवाजी आणि छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य निर्माण झालं मराठा कशाला म्हणतात अरे धर्माकरता हट्टाला पेटतो त्याला मराठा म्हणतात हट्टाला जो पेटतो त्याला मराठा असा म्हणतात एका जातीसाठी नाही अनेक सावकार शिकारगार पंजवैये फाशी मारदी गुराव गवळी धनगर परित्यनी तांबोळी मान चापार भिल्लकोळी कातकरी या सगळ्यांना भगव्या ध्वजाखाली आणून 18 पगड जातीला नाव दिलं मावळा आणि हिंदवी स्वराज्य निर्माण झालं सगळ्यात मोठी पाठ राखण काय केली तर या दरीखोरी डोंगरांनी केली छत्रपतींना जेवढे 365 किल्ले आहे सगळे किल्ले डोंगरावर आहे आणि ही न्यू सातारा ही संस्था छत्रपतींची साताऱ्याला गादी आहे महाराज प्रतापगडाचा रणसंग्राम काय आहे मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी वार गुरुवार 10 नोव्हेंबर 1659 साली प्रतापगडाच्या पायथ्याला खानासा फाडून फेकला आणि शाहीरगडाला
शायर करता फिक्र न करना दानी ये शिवा का खड़ा है, फिक्र न करना दानी ये शिवा का खड़ा है, यहाँ से अफजल को एक ही गांव में उखड़ा है. घना घनाने मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ नखाने खान फाडीला प्रताप दुर्गावरी. खान फाडला आणि खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा धावत आला. 9 फुटावरचा माणूस पट्ट्याला उडवायचा, महाराजावर वार पडणार. अरे नावी समाजाच्या लेकराने लाच राखली छत्रपतींची. वरातील नारळ उडवताना पाहिला होता जेव्हा महाराज 9 फुटावरचा नारळ मधून कापायचा. राजे म्हणाले होते नाव काय बाका तुझं मर्दा, नाव सांग. जेव्हा माले म्हणाले ते माझी जात नावेची आहे राजे. मुजरा मुजरा जात नावेची आहे. राजे म्हणाले मर्दा जात विचारली नाही, नाव विचारलं सांगताय. माझं नाव किंवा माले आहे. महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. काय इकडे ही महाराष्ट्राची मायभूमी, हिच्यातून असे असे नररुंद जन्म आले. ये आई बहिणीची आबरू वाचवण्याकरता, देव धर्माचे कळस वाचवण्याकरता स्वराज्याचा डाव मांडला. ये आणि तुझा पट्टा स्वराज्याकरता चालव रे जीवा. तुझ्या पट्ट्याची धार स्वराज्य राजारावर होईल. खानाचा महाराजांचा अंगरक्षक सय्यद बंडा, खानाचा अंगरक्षक सय्यद बंडा. उलट झालं, महाराजचा अंगरक्षक महाराजांचा जेव्हा बघाले सय्यद बंड्याचा वार महाराजावर पडणार. अरे नावी समाजाच्या लेकरानं महाराष्ट्राच्या लाज राखली छत्रपतींची. वरच्या वर पट्ट्याला हात कलम केला. सय्यद बंड्याच्या खांद्यावर पट्टाचा वार पडला. जीवा महलेच्या 2 फाकड्या केल्या सय्यद बंड्याच्या आणि शाहीर करला होता जीवा म्हणून वाचला. धन्य धन्य शिवाजी शुभ्र. आहा 5 मिनिटात वाकडे वर हा का लगेच भैरवी. वा गर्जना होता. हर हर गणी म्हणजे शत्रू, कावा म्हणजे शत्रूला संपवण्याची टेक्निक गणिमी कावा. अनेक रथी मारती होऊन गेले, त्यांच्या काळात मारून मारण्याला महत्व, पण छत्रपतींच्या काळात मारून खेचून पळून येण्याला महत्व. गणिम असू दे शत्रू असू दे लढवी हुशार, शिवरायाच्या बुद्धियुक्तीचा लागला पाद. लागण पार लागण पार अंगातली ताकद, अंगातली ताकद माय बहिणीची आबरू वाचवण्याकरता वापरली. बुद्धी देव धर्माच्या रक्षणाकरता वापरली. काळ सार्थक केला, काळ सार्थक केला. काल मावळा गेला, त्यांना काही मुलं बाळा नसतील का? कितीतरी पतिव्रतेंनी कुंकवाचा कपाळीचा टिळा महाराष्ट्र करता महिला, कोणचा घोळा महाराष्ट्र करता महिला. काल मावळा गेला, भगव्या गुंडाळ्या जायचा. आज शिपाई जातो त्याला फिरंग्यात गुंडाळ्या जातो. काळ सार्थक केला त्यांनी. नर वीर तानाजी मालुसरे. आधी लगेच घोड्याचं, नंतर लगेच माझ्या साहेबाचं. अरे हत्तीची झुंज देणारे येसाची झंक पा. बाजी प्रभू देशपांडे पा 12 तास खिंडला लढते. ओम नमो श्री जगदंबे. आहा ओम नमो श्री जगदंबे. नमन तुझ आंबे करून प्रारंभे. डबेवर दाप दुनियाचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. गातो शिवप्रभूचे गुणगान जिल्हा दिदी. या भूमंडळाचे नाही धर्मरक्षी ऐसा कोणी नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही नंबर. अशा मावळ्यांनी, अशा राजांनी काळ सार्थक केला. आज आठवण येते त्या छत्रपतीचं शासन पाहिजे. माय माऊली काय वाकडी नजर केली तर डोळा काढायचं शासन होतं.
आज आमची आई बहीण सुरक्षित नाही. आम्हाला लाडकी बहीण योजना नसली तरी चालत, सुरक्षित बहीण योजना पाहिजे. माझ्या राजा रे, माझ्या राजा रे, माझ्या शिवबार मोठी लढाई रे गड्या, मातीसाठी रे गड्या, मंगळाच बळ दावली. हर हर या मावळ्यातून मावळो नको कधीच गेलार. माझ्या छत्रपती शिवाजी महाराज की घासल्याशिवाय धार नाही. तलवारीच्या पातीला तसा शिव छत्रपती शंभू छत्रपती शिवाय मान नाही या महाराष्ट्राच्या वतीला. गेला त्यांनी संतांनी सुराविराने हरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दप्त सर्वदा. म्हणू का पाहिजे साऊंड सिस्टीम वाले थोडे हसा ना, गोड हसा थोडे. त्यांना हसायला जाणार दिमाग लयच गोड बाबा, टाळी वाजा त्यांच्याकरता. आम्हाला भाकरी नसली तरी चालतात पण आवाज पाहिजे. श्रीरामने स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला म्हणे विठ्ठल. निळामाने स्वरूप निळामाने स्वरूप वाद वाटता ऐकता सगळे म्हणा. महाराज होईन का नाही या लेकरावर बाबा महाराजांची कृपा होणार का नाही? नित्य समाधी हरिनाम हरिनाम नाम नाम काळ सार्थक केला जाणे, काळ सार्थक केला जाणे धरिला वा वा. हा Money,